काय भानगड आहे? कोण स्पर्धेतून बाहेर होणार बघायचंय, कोण धावतोय, मी येऊ का तू येऊ, दोघींचं भांडण आणि तिसरीचा लाभ. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. काय उरण पनवेलचे लोकप्रिय युवा नेतृत्व प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या निष्ठावान कार्यकर्त्यांसाठी मोठ्या पर्वणीपेक्षा काही कमी नसतो. कार्यकर्ते आपल्या परीनं उत्साहात अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबवून दादांचा वाढदिवस अगदी जल्लोषात साजरा करतात. दरवर्षीप्रमाणे यंदा देखील उलवे येथील प्रीतमदादांचे खंदे कार्यकर्ते अखिलदादा यादव यांनी भव्य दिव्य स्वरूपात भरीव कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. प्रीतमदादा म्हात्रे यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थापक अखिलदादांच्या शिवसंघर्ष प्रतिष्ठान उलवे शहर यांच्या वतीनं शनिवार दिनांक 18 जानेवारी रोजी महिलांसाठी विविध उपक्रम राबवण्यात आले. यामध्ये हळदी कुंकू समारंभ, खेळ पैठणीचा, लकी ड्रॉ आणि विविध खेळ स्पर्धेमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. उलवेतील सेक्टर 20 मध्ये झालेल्या या कार्यक्रमात विजेत्या महिलांवर शिवसंघर्ष प्रतिष्ठान मार्फत बक्षिसांची खैरात करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी प्रीतमदादा म्हात्रे यांचा वाढदिवस मोठ्या जल्लोषात केक कापून आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत साजरा झाला. यावेळी कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम पाहून प्रीतमदादा देखील गहिवरले. तसंच अखिलदादा यादव यांच्या शिवसंघर्ष प्रतिष्ठानच्या आयोजनाचे मान्यवरांनी तोंड भरून कौतुक केलं. सर्वप्रथम मी शिवसंघर्ष प्रतिष्ठान त्याचे सर्व अखिलेशजी आणि त्यांच्या पूर्ण टीमला मनापासून धन्यवाद देतो की महिलांकरता उलवे नोडमध्ये सर्वात मोठं कार्यक्रम आणि ते सुद्धा हळदी कुंकवासोबत मग पैठणीचा कार्यक्रम, इतर अनेक प्रकारची बक्षिसं, त्याच्यात पैठण्या आणि नुसती पैठणी नावाला नाही तर 100-150 पैठण्या या त्यांनी ठेवल्या आणि खरोखर ते त्यांनी मनाने केले. त्यामुळे आज प्रतिसाद तुम्ही बघताय की मला वाटतं या सगळ्या आजूबाजूच्या सेक्टरच्या सगळ्या महिला भगिनी आज इकडे आहेत आणि त्याने नुसतं महिला बोलवून इथे 2-3 तास कार्यक्रम देऊन नाही तर त्यांना इथून जेवून त्यांना घरी पाठवणार, म्हणजे घरी पुन्हा काही करायला नको, या अशा पूर्णत्वास नेणाऱ्या कार्यक्रमाचं आयोजन त्यांनी केलं. मी मनापासून आणि त्याचं एक माध्यम म्हणजे माझ्या वाढदिवसाचं औचित्य त्यांनी साधलं. खरोखर मी मनापासून माझ्या मित्राला आणि माझ्या सहकार्याला धन्यवाद देतो की असंच चांगलं काम इथून पुढे करत राहा. नक्कीच त्याचं फळ एक दिवशी मिळाल्याशिवाय राहणार नाही आणि मला वाटतं हे कार्यक्रम त्याची एक नेहमी वेगळी भेट असते. मग त्या माध्यमातून तुम्ही बघाल वर्षभरातून तिथे तुम्हाला दहीहंडी असेल, तुम्हाला नवरात्रीचा कार्यक्रम असेल आणि इतरही सामाजिक उपक्रम हे नेहमी राबवत असतात. त्यामुळे मला वाटतं त्याचे कार्यक्रम नेहमी चाललेच असतात. नाही, तुम्हाला सांगतो की काम करत जो राहतो ना त्याला अडचणी असतात, परंतु आम्ही काम करत पुढे चाललो, आमची दिशा ठरलेली. त्याच्यामुळे अखिलेश आज जरी नवीन आमच्यात सहकारी असला तरी आज ते करत असलेले काम आणि आम्ही करत असलेलं काम याच्यात कुठेतरी आमची एकत्रितपणा दिसते. त्याच्यामुळे ते आज माझ्याशी जुळले. असे अनेक कार्यकर्ते नव्याने आलेले, भारताच्या कानाकोपऱ्यातून आलेले, त्याच्यामुळेच आमच्याशी जुळलेत की आम्ही काम करण्याची आमची त्यांना कदाचित आमची पद्धत आवडली असेल, त्याच्यामुळे ते नवीन जुळलेत आणि ती पद्धत एकदा जुळले की ते आमच्याशी कधी विखुरले जात नाही. हा आमचा इतिहास. उलवे नगरीमधील वाढदिवसानिमित्ताने आम्ही हळदी कुंकू, खेळ पैठणी, लकी ड्रॉ, लेडीजसाठी बरेच प्रसारासाठी आम्ही इथं गेम केलेले आहेत आणि खास करून हळदी कुंकू प्रोग्राम आणि दादाचं केक कटिंग पण इथंच केलं. दादाने इथं आम्हाला मान दिले. दादाचं मोठेपणा आहेत की एवढं आम्हाला सपोर्ट करतात आणि त्या सपोर्टच्या हिमतीने आम्ही इथं सगळं कार्यक्रम, एवढा मोठा कार्यक्रम आम्ही करतोय. दादाचं मला एवढंच बोलायचं आहे की दादा असं तुमचा हात माझ्या पाठीशी असू द्या. उलवे नगरीमध्ये नक्की मी काय ना काय नवीन कार्यक्रम करत होतो. दादा ॲक्टिव्ह आमदार ना, दादा आमदार आहेत का ते जनतेसाठी कामं करतात. इथं आमदारसुद्धा जे कामं करत नाही ते दादा स्वतः ग्राउंड लेवलवरती येऊन सर्वे करून ते माहिती घेऊन आणि सिडकोमध्ये लढून ते सगळे कामं काढून घेत आहेत आणि लोकांसाठी समोर आणत आहेत. म्हणून हे दादा खरंच आमदार आहेत. ते टॅग लावून फिरणं त्यांनी काय उद्देश नाही आहे. दादा आमदार आहेत जनतेसाठी आणि राहणार आणि पुढे पण राहणार. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.